शिंदेंना मोठा धक्का, निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच फोडाफोडीच्या राजकारणाला उत आलाय। यात रायगड जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। उरण विधानसभा जिल्हा प्रमुख अतुल भगत यांना पदावरून हटवल्यानं अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे देत संताप व्यक्त केला। शिवसेनेनं उरण विधानसभा जिल्हा प्रमुख अतुल भगत यांना हटवून नुकतंच विनोद साबळे यांना नियुक्त केलं। त्यानंतर पदाधिकाऱ्यांमध्ये शिवसेनेत नाराजीचा स्फोट झाला। इथं उरण तालुका प्रमुख दीपक ठाकूर, पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील यांच्यासह तब्बल 33 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले। नुकतीच उरण नगर परिषदेची निवडणूक पार पडली। जिल्ह्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची प्रतीक्षा राजकीय पक्षांना लागली। त्यासाठी जोरदार तयारी केली जाते। अशातच इथं झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे प्रचंड संताप व्यक्त केला जातोय। उरण नगर परिषदेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेनं भाजपची युती न करता स्वतंत्र उमेदवार उभे करून निवडणूक लढवलेली होती। त्यावेळी प्रचारात एकमेकांनी जोरदार टीका टिप्पणी केली होती। त्यामुळे वरिष्ठ पातळीवर युतीमध्ये तणाव निर्माण झाला होता। याबाबत भाजप श्रेष्ठींनी शिवसेनेच्या वरिष्ठांकडे तक्रार केल्याचं सांगितलं जात आहे। अशातच अतुल भगत यांना पदावरून हटवण्यात आलं होतं, ज्यामुळे शिवसेनेतील पक्षांतर्गत वाद सवाठेवर आला होता। पक्षवाढीसाठी मेहनत घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना नियुक्ती केल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केलाय। याचबरोबर या पदाधिकाऱ्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर मनमानी आणि एकाधिकारशाही केल्याचा आरोप देखील केला। थोरवे यांनीच विनोद साबळे यांची प्रभारी जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली होती। यावेळी थोरवे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेतली नाही, उलट परस्पर नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला, ज्यानंतर इथल्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी उमटलेली होती। एकीकडे एकनाथ शिंदे यांनी विविध जिल्ह्यांमधील इतर पक्ष नेत्यांचा पक्षप्रवेशाचा धडाका लावला असतानाच दुसरीकडे पक्षातील पदाधिकारी नाराज होताना दिसत आहेत। फक्त नाराजच नाही तर राजीनामा देत आहेत। यामुळे ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नाराजी नाट्य उफाळून आल्याचं सध्याचं चित्र आहे। तर या राजकीय घडामोडीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान तळ कोकणातील सिंधुदुर्गात जिल्ह्यात देखील नगरपालिका निवडणुका पार पडताच वेंगुर्ल्यात शिवसेनेत तडकाफडकी राजीनामे पडले होते। वेंगुर्ले तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, महिला तालुका प्रमुख दिशा शेटकर, उपजिल्हा प्रमुख सुहास कोळसुलकर यांचे आपल्या पदाचे राजीनामे होते। या तिघांनी पक्षाला पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याचं कारण देत राजीनामे दिले होते। मात्र यामागे वेगळंच कारण असल्याची तिथं चर्चा रंगली होती।